नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरपी स्पर्धा परीक्षा मंच या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण क्रियापद व क्रियापदाचे प्रकार या टॉपिकवरील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, तिला आता नीट चालवते या वाक्यातील क्रियापद ओळखा। 1 प्रयोजक क्रियापद, 2 शक्य क्रियापद, 3 संयुक्त क्रियापद, 4 अकर्मक क्रियापद। तर बघा इथे चालवते, चालत म्हणजे जो धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवतो त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 शक्य क्रियापद। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? 1 येऊन बसला, 2 जाऊन आला, 3 येऊन झोपला, 4 आला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे आला आहे। प्रश्न क्रमांक 3, ज्या क्रियापदाचा अर्थ पुरा होण्यास कर्माची गरज लागते यास डॅश डॅश असे म्हणतात। 1 अकर्मक क्रियापद, 2 सकर्मक क्रियापद, 3 संयुक्त क्रियापद, 4 सहाय्यक क्रियापद। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 सकर्मक क्रियापद। प्रश्न क्रमांक 4, विदूषक प्रेक्षकांना हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। 1 संयुक्त क्रियापद, 2 शक्य क्रियापद, 3 सहाय्यक क्रियापद, 4 प्रयोजक क्रियापद। तर बघा इथे हसवतो, हसवतो म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियेचा कर्ता ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो तेव्हा त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 प्रयोजक क्रियापद। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सहाय्यक क्रियापद असलेले उदाहरण कोणते? 1 पळायला जा, 2 मारून ये, 3 येऊन कर, 4 जाऊन खा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 पळायला जा। प्रश्न क्रमांक 6, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्याशीच थांबत असेल किंवा कर्त्याच्या ठिकाणी लय पावत असेल तर त्या क्रियापदाला डॅश डॅश असे म्हणतात। 1 सकर्मक क्रियापद, 2 सहाय्यक क्रियापद, 3 अकर्मक क्रियापद, 4 संयुक्त क्रियापद। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 अकर्मक क्रियापद। प्रश्न क्रमांक 7, त्याने आपली सर्व संपत्ती गरिबांना वाटून टाकली या क्रियापदाचा प्रकार ओळखा। 1 संयुक्त क्रियापद, 2 शक्य क्रियापद, 3 प्रयोजक क्रियापद, 4 अकर्मक क्रियापद। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 संयुक्त क्रियापद। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी सहाय्यक क्रियापद नसलेले उदाहरण ओळखा। 1 उठला आहे, 2 करू शकला, 3 उठून जा, 4 बसू नको। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 उठून जा। प्रश्न क्रमांक 9, धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने बनलेल्या क्रियापदाला डॅश डॅश असे म्हणतात। 1 संयुक्त क्रियापद, 2 सकर्मक क्रियापद, 3 अकर्मक क्रियापद, 4 सहाय्यक क्रियापद। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 संयुक्त क्रियापद। प्रश्न क्रमांक 10, चेंडू सीमेपार गेला या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार ओळखा। 1 संयुक्त क्रियापद, 2 अकर्मक क्रियापद, 3 सकर्मक क्रियापद, 4 सहाय्यक क्रियापद। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 अकर्मक क्रियापद।
प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी शक्य क्रियापदाचे उदाहरण कोणते? 1. ते मूल चालते. 2. त्याला आता थोडे चालवते. 3. आई मुलाला चालवते. 4. तो चालू लागला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2. त्याला आता थोडे चालवते. प्रश्न क्रमांक 12. जेव्हा वाक्यात धातुसाधित व क्रियापद हे दोन्ही मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातुसाधिताला मदत करणाऱ्या क्रियापदाला डॅश डॅश असे म्हणतात. 1. सकर्मक क्रियापद. 2. अकर्मक क्रियापद. 3. सहाय्यक क्रियापद. 4. संयुक्त क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. सहाय्यक क्रियापद. प्रश्न क्रमांक 13. सुज्ञास अधिक सांगणे न लगे या वाक्यातील न लगे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? 1. संयुक्त क्रियापद. 2. शक्य क्रियापद. 3. प्रयोजक क्रियापद. 4. गौण क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. गौण क्रियापद. प्रश्न क्रमांक 14. जेव्हा वाक्यातील क्रियेचा कर्ता ती क्रिया दुसऱ्याकडून करवतो तेव्हा त्या क्रियापदाला डॅश डॅश असे म्हणतात. 1. शक्य क्रियापद. 2. प्रयोजक क्रियापद. 3. सहाय्यक क्रियापद. 4. सकर्मक क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2. प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे उदाहरण कोणते? 1. मदारी माकडाला खेळवतो. 2. आजारातून उठल्यावर त्याला आता खेळवते. 3. सचिन चांगला खेळतो. 4. तो सारखा खेळत असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. मदारी माकडाला खेळवतो. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी अकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते? 1. आजी गोष्ट सांगते. 2. तो शाळेत जातो. 3. रमेशने दगड मारला. 4. त्यांनी लाडू खाऊन टाकला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2. तो शाळेत जातो. प्रश्न क्रमांक 17. बहिरूने बैल सोडले या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार ओळखा. 1. अकर्मक क्रियापद. 2. सहाय्यक क्रियापद. 3. सकर्मक क्रियापद. 4. प्रयोजक क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. सकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते? 1. मला दूध आवडते. 2. मुले मनसोक्त खेळली. 3. तो खड्ड्यात पडला. 4. त्यांनी पुस्तक फाडले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. त्यांनी पुस्तक फाडले. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते? 1. मुलांनी शिस्त पाळली पाहिजे. 2. येताना थोडी कागद घेऊन ये. 3. मधू खेळताना पडून आला. 4. देणाऱ्याने देत जावे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. मुलांनी शिस्त पाळली पाहिजे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी प्रयोजक क्रियापदाचे उदाहरण कोणते? 1. विदूषक प्रेक्षकांना हसवतो. 2. आई मुलाला चालविते. 3. त्याला घोड्यावर बसविले. 4. वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी सकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते? 1. ती लाकडी फळी मोडली. 2. चेंडू सीमेपार गेला. 3. मुलगा हुशार आहे. 4. त्यांनी सर्व खिडक्या उघडल्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. त्यांनी सर्व खिडक्या उघडल्या. प्रश्न क्रमांक 22. दिलेल्या धातूचे शक्य क्रियापद ओळखा. खेळणे. 1. खेळवतो. 2. खेळवते. 3. खेळतात. 4. वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2.
खेळवते. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी प्रयोजक क्रियापद कोणते? 1. हसला. 2. हसतात. 3. हसवतो. 4. हसलो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. हसवतो. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी अकर्मक क्रियापदाचे वाक्य कोणते? 1. चिंचेचे झाड मुळासकट पडले. 2. माधुरी गृहपाठ लिहिते. 3. गाय चारा खाते. 4. त्याने उंदीर मारला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. चिंचेचे झाड मुळासकट पडले. प्रश्न क्रमांक 25. जो धातू कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे असे दाखवतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात. 1. प्रयोजक क्रियापद. 2. सहाय्यक क्रियापद. 3. संयुक्त क्रियापद. 4. शक्य क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. शक्य क्रियापद. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी शक्य क्रियापद असलेले वाक्य ओळखा. 1. मी मोत्याला खेळवतो. 2. मला तिखट खावावते. 3. मी खोटे बोलत नाही. 4. मी वेगात पळतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2. मला तिखट खावावते. प्रश्न क्रमांक 27. वाघ गवत खात नाही. प्रश्न क्रमांक 27. वाघ गवत खात नाही. अधोरेखित शब्द काय आहे? 1. संयुक्त क्रियापद. 2. सहाय्यक क्रियापद. 3. अकर्मक क्रियापद. 4. प्रयोजक क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. संयुक्त क्रियापद. प्रश्न क्रमांक 28. कोकिळा आनंदाने गाऊ लागली. या क्रियापदाचा प्रकार ओळखा. 1. सकर्मक क्रियापद. 2. शक्य क्रियापद. 3. प्रयोजक क्रियापद. 4. संयुक्त क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. संयुक्त क्रियापद. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे? 1. तो झाडावरून पडला. 2. त्याचे घरचे आंब्याचे झाड पाडले. 3. त्याचे आंब्याचे झाड पडले. 4. तो झाडाखाली पडून होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2. त्याचे घरचे आंब्याचे झाड पाडले. प्रश्न क्रमांक 30. आहे, नाही, नव्हे, नको, नये, न लगे या क्रियापदाची मूळ रूपे क्रियापदाचे असून त्यात एक अमुक असा धातू आहे असे निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना डॅश डॅश असे म्हणतात. 1. सकर्मक क्रियापद. 2. अकर्मक क्रियापद. 3. गौण क्रियापद. 4. संयुक्त क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3. गौण क्रियापद. प्रश्न क्रमांक 31. राजू राकेशला रडवितो. अधोरेखित शब्द काय आहे? 1. शक्य क्रियापद. 2. प्रयोजक क्रियापद. 3. संयुक्त क्रियापद. 4. अकर्मक क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2. प्रयोजक क्रियापद. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणत्या वाक्यात शक्य क्रियापद वापरले आहे? 1. त्याच्या दुखऱ्या पायाने त्याला चालवते. 2. तो दुखऱ्या पायाने चालतो. 3. त्याला आई चालवते. 4. दुखरा पाय घेऊनही तो चालला होता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. त्याच्या दुखऱ्या पायाने त्याला चालवते. प्रश्न क्रमांक 33. पारूने 5 पेरू खाऊन टाकले. या वाक्याचा क्रियापदाचा प्रकार ओळखा. 1. सहाय्यक क्रियापद.
2 संयुक्त क्रियापद, 3 आकर्मक क्रियापद, 4 शक्य क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 संयुक्त क्रियापद. प्रश्न क्रमांक 34. ते आता गोड पदार्थ खात नाही या वाक्यातील धातुसाधित कोणते? 1 गोड, 2 पदार्थ, 3 खात, 4 नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 खात. प्रश्न क्रमांक 35. जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्याचा कर्ता मानावा लागतो अशा क्रियापदांना डॅश डॅश असे म्हणतात. 1 शक्य क्रियापद, 2 प्रयोजक क्रियापद, 3 आकर्मक क्रियापद, 4 भावकर्तृक क्रियापद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 भावकर्तृक क्रियापद. प्रश्न क्रमांक 36. ती आनंदाने नाचू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा. 1 नाचू लागली, 2 लागली, 3 नाचू, 4 आनंदाने. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नाचू लागली. प्रश्न क्रमांक 37. त्याने आपली सर्व संपत्ती वाटून टाकली या वाक्यातील सहाय्यक क्रियापद ओळखा. 1 संपत्ती वाटून टाकली, 2 टाकली, 3 आपली, 4 वाटून टाकली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 टाकली. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी अनियमित क्रियापद नसलेले वाक्य ओळखा. 1 त्यांनी खोटे बोलू नये, 2 तिला फक्त पैसा पाहिजे, 3 ती सुंदर दिसते, 4 सुज्ञास अधिक सांगणे न लगे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 ती सुंदर दिसते. हे अनियमित क्रियापद नसलेले वाक्य आहे. अनियमित म्हणजे गौण क्रियापद. गौण क्रियापदला सहाय्यक क्रियापद असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. दिलेल्या धातूचे प्रयोजक क्रियापद ओळखा. बसला. 1 बसविले, 2 बसतो, 3 बसणार, 4 बसला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 बसविले. प्रश्न क्रमांक 40. दिलेल्या धातूमध्ये अनियमित क्रियापद नसलेला धातू ओळखा. 1 आहे, 2 नाही, 3 न लगे, 4 करवते. तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे 4 करवते. हे अनियमित क्रियापद नसलेला धातू आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा.